आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील दुष्काळग्रस्त धामणी परिसरातील उपसा सिंचन योजनांच्या शेती पंपांना तातडीने वीज जोडणी द्यावी या प्रमुख मागणीसाठी धामणीचे माजी सरपंच सागर जाधव यांच्या नेतृत्वाखाली 25 शेतकरी ग्रामपंचायतींसमोर आमरण उपोषणाला बसले आहेत। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून सुरू झालेल्या या आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून शेतकरी आपल्या मागणीवर ठाम आहेत। धामणी व पहाडदरा परिसरातील शेतकऱ्यांनी 9 गट स्थापन करून डिंभे उजव्या कालव्याच्या पाण्यावर आधारित 9 उपसा सिंचन योजना उभारल्या आहेत। यासाठी सुमारे 7 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून पाणी परवाना तसेच पाईपलाईनची कामेही पूर्ण करण्यात आली आहेत। मात्र सिंचनासाठी आवश्यक असलेली वीज जोडणी अद्याप मिळालेली नाही। दरम्यान राज्य सरकारच्या सौर ऊर्जा धोरणांतर्गत महावितरणने या परिसरात प्रायोगिक तत्वावर एक सोलर पंप प्रकल्प राबवला। मात्र हा प्रकल्प अपेक्षित क्षमतेने कार्यान्वित न झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळू शकला नाही। परिणामी सोलरवर आधारित सिंचन व्यवस्था अपयशी ठरल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला असून सर्व उपसा सिंचन योजनांना नियमित वीज जोडणी देण्याची मागणी त्यांनी केली आहे। शेतकरी एकजुटीचा जय हो, शेतकरी एकजुटीचा जय हो, वीज कनेक्शन मिळालंच पाहिजे, वीज कनेक्शन मिळालंच पाहिजे। तिला डिस्चार्ज पाहिला दुपारचा। ह्यावेळेस सगळ्यात जास्त टेम्परेचर ह्या वर्षी होतं आणि त्यांना घेऊन आम्ही 5.5 किलोमीटर असणाऱ्या बोर्डेमाच्या लाईनवरती गेलो। तिथला डिस्चार्ज पाहिला तर त्यांनीच कबूल केलं त्या पाईप 6चा पूर्ण भरून चालतोय आणि इथं निम्माच पाईप चालतोय। हे 2-2.5 किलोमीटरला फक्त 10-15 हेडे आणि इकडं 70-80 हेडे 70-80 मीटरचा। तर एवढं ते फरक होता त्यांनीच। मग त्यांना म्हणलं मग तुम्ही पुढे अहवाल काय दिलाय, रिपोर्ट काय दिलाय ते सांगा ना, जेणेकरून बाबा ही तुम्ही सोलरच करा म्हणताय। 2-3 वेळा भेटी घेऊन फक्त त्यांनी अहवाल कुठं दाखवला, काय केलं त्यांनी, काय रिपोर्टिंग केलं आतापर्यंत काहीच माहित नाही। तेव्हा त्याच्या आधी पण 2 वेळा झाले का लास्ट टाइम कारखान्यावरची मीटिंग झाली ना, काकडे नावाचे काकडे होते कोणतरी ना। आपल्याला काय म्हणायचं त्यांनी काय केलंय म्हणजे काय रिपोर्ट पडला आपल्याला काही माहितच नाही ना। ते फक्त येऊन सर्वे करून जातात, आपल्यापर्यंत आलंच नाही ना काय केलंय त्यांनी। आणि त्यावेळेस तर ग्रामस्थ 50-60 ग्रामस्थ होते। पाठवून आम्ही आलो, द्रोणागिरी माझी लाईन पाहिली 2.5 किलोमीटरची वड्यामध्ये डिस्चार्ज चालू होत्या सोलरचा, तर निम्माच पाईप भरून वाहत होता। मग तिथून त्यांना म्हणलं तुम्हाला आम्ही 5.5 किलोमीटरची लाईन दाखवतो जी विजय चालू आहे आता, जी कोटेशन आहे आपल्या बोर्डांचं, तिथे गेलो तर पूर्ण पाईप भरून चालला होता। त्यांनीच मान्य केलं, म्हणले बरोबर आहे। मग रिपोर्ट अहवाल तयार काय, रिपोर्टिंग काय केलं हे आपल्याला नाही कळलं। ते लोक पण कारण की सीएम साहेबांनी ते सांगितलं ना। आमच्या धामणी पहाडदरा दोनगावमधील शेतकऱ्यांनी दुष्काळावर मात करण्यासाठी स्वखर्चाने तब्बल 6 ते 7 कोटी रुपये खर्च करून डिंबाचा उजवा कॅनल या ठिकाणाहून धामणी आणि पहाडदरा या ठिकाणी एकूण 10 ते 12 पाईपलाईन त्या ठिकाणी आम्ही आणलेले आहे। त्याची लांबी 2 किलोमीटर पासून 7.5-8 किलोमीटर पर्यंत आहे। त्याला हेड 160-70 काही ठिकाणी आहे। अशा पाईपलाईन करत असताना आमचा विचार होता की शासन आम्हाला कुठलीही योजना या ठिकाणी करत नाही। आम्हीच आमच्या दुष्काळावर मात करण्यासाठी स्वतःची शेती बारमाही बागायती करण्यासाठी आम्ही आमचा प्रयत्न स्वखर्चाने केला। त्यासाठी दागिने गहाण ठेवले, कर्ज काढलं आणि या योजना केल्या। शासनाकडे ज्यावेळेस आम्ही महावितरणचं वीज मागायला गेलो, त्यांनी सांगितलं शासनाचं धोरण आहे की 7.5 HP पुढे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला वीज कनेक्शन मिळणार नाही, तुम्ही सोलर वापरा। आणि या धोरणामुळं आमच्या या योजना पूर्णतः गेल्या 1 वर्षापासून बंद आहे। 6.5-7 कोटी रुपये आम्ही त्या ठिकाणी खर्च केलेला आहे। खऱ्या अर्थानं आमची गावं दुष्काळी आहेत आणि आम्ही शासनाकडे ज्यावेळेस दाद मागितली, शासन कुठल्याही त्या ठिकाणी स्वतःला त्या ठिकाणी आम्हाला कुठलं न्याय देताना दिसत नाही। सोलरच घ्या असा आमच्यावर त्या ठिकाणी प्रेशर केला जातो। वारंवार सोलर कंपनीचे अधिकारी या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी चौकशी करतात। परंतु आम्ही ज्यावेळेस लाक्षणिक उपोषण केलं, आमचा मुद्दा त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये गेला। अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की सकारात्मक त्या ठिकाणी आम्ही चर्चा करू, सकारात्मक निर्णय देऊ। आणि पुन्हा त्यांनी त्या ठिकाणी अधिकारी पाठवलं। या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी काय अहवाल त्या ठिकाणी तिला माहीत नाही, परंतु आम्हाला सोलरच्या अधिकाऱ्यांनी असं सांगितलं आहे की या ठिकाणी सोलर पासवायचा असा निर्णय अंतिम झालेला आहे। त्यामुळं आम्ही सर्व शेतकरी बांधव आजपासून अधिवेशनाचा पहिला दिवस आहे, आजपासून आम्ही सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेलो आहोत। शासनाला विनंती आहे की तुम्ही आमची या ठिकाणी दखल घेतली नाही त्या ठिकाणी आम्ही मेलो तरी उठणार नाही आणि लवकरच तुम्ही आमच्या निर्णयाची दखल घ्या। आम्ही सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी बसलेलो आहोत। तरी आपल्याला विनंती आहे शासनाला की आपण या ठिकाणी आमच्या याची दखल घेऊन आम्हाला वीज कनेक्शन द्या।